विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। हा व्हिडिओ ना तुमची फिजिक्सची भीती पूर्णपणे तुमच्या मनातून काढून टाकणार आहे। तुम्हाला मी नवीन पॅटर्नच एक्सप्लेन करणार आहे की आणि हा पॅटर्न जो नवीन एग्जाम पेपर पॅटर्न आहे तो काय बदल झालाय हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचा आपल्याला किती फायदा झालाय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। मग योग्य दिशा तुम्हाला मिळाली, कसा अभ्यास करायचा ते कळालं, फिजिक्स अवघड जाणारच नाही ना। आणि जर फिजिक्स तुम्हाला सोपं वाटायला लागलं ना तर काय उरलं सांगा बघू। मी केमिस्ट्रीसाठी पण व्हिडिओ तयार करणारच आहे। पेपर पॅटर्नमध्ये नक्की काय चेंज झालाय, कसा बदल झालाय सगळं तुम्हाला मी सांगणार आहे। ओके, बरं आता सुरुवात करूया व्हिडिओला लवकर वेळ न घालवता। बघा, फिजिक्स म्हणलं ना पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स। मग अभ्यासाला ही मुलं काय करतात सांगू का? डेरिवेशन्स। अरे ते वेइंग अलॉंग कर्व्ड रोड आहे, पुन्हा बँक रोड आहे, ते मॅक्सिमम स्पीड आहे, मॅक्सिमम सेफ स्पीड वगैरे सगळे एक्सप्रेशन्स आहेत। त्याच्यानंतर थोडेसे ते अँग्युलर ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युला आहेत, ω2 - ω1/t। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यात मोमेंट ऑफ एनर्शिया, मग रिंग आहे, डिस्क आहे, अरे किती बापरे। पॅरलल ॲक्सिस थेरम आहे, परपेंडिकुलर ॲक्सिस थेरम आहे, टॉर्क इक्वल्स टू I अल्फा आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल टू ½ I ω², एक्सप्रेशन्स। चला ठीक आहे, केले सगळे एक्सप्रेशन्स। मी तुम्हाला सांगू का, मी मुलांना विचारतोय जर डेरिवेशन जमेल ना सर लिहून दाखवतो म्हणतात आणि त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला विचारला तर मुलांना सांगता येत नाही। मग फॉर्म्युला येत नाही, न्यूमेरिकल जमत नाही, फॉर्म्युला येत नाही, न्यूमेरिकल जमत नाही, MCQ सुद्धा जमत नाहीत। मग केलं काय? डेरिवेशन्स। मग हे फक्त रोटेशनल डायनॅमिक्स बाबतीत मुलांच्या बाबतीत होतं का? नाही, ऑसिलेशनमध्ये पण एक्सप्रेशन्स भरपूर आहेत। अरे कुठला टॉपिक नाही, सगळ्या जवळ काही टॉपिक सोडले तर जो सगळ्याच टॉपिकमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक सारखं टॉपिकमध्ये किती डेरिवेशन्स आहेत, होत नाही। आणि वरवर केलं ना IMP 4 डेरिवेशन करूया त्यातले येतील परीक्षेत, नाही ते बाळांनो। मग होतं काय माहितीये का की फिजिक्समध्ये 10 MCQ आहेत ना, तेवढाच अटेम्प्ट होतो मुलांचा। रियालिटी बोलतोय मी, लक्षात घ्या, काहीही जमत नाही। मग फिजिक्सचा पेपर अवघड गेला, केमिस्ट्री एक दिवस सुट्टी, लगेच केमिस्ट्री आहे। फिजिक्सचा तणाव एवढा क्रिएट होतो ना, पेपर अवघड गेलाय त्याचा, मग केमिस्ट्रीचा अभ्यासावर परिणाम होतो। पण मी यावर्षी ते होऊन देणार नाहीये, लक्षात घ्या। आता माझ्याकडं 3 क्वेश्चन पेपर आहेत, मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करायचं आहे ते बघा। मी हा पेपर घेतलाय सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C आणि सेक्शन D। मी क्वेश्चन फक्त वाचून दाखवणार आहे। पहिला क्वेश्चन इथं वाचून दाखवतोय मी, स्टेट क्रिचॉफ्स लॉ। पण कुणासाठी? इलेक्ट्रिकल नेटवर्कसाठी, म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ। या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो बाळांनो। किती मार्काला विचारलाय? 2 मार्काला। करंट लॉ तुम्हाला माहिती आहे, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल्स टू 0, बरोबर ना? तसं व्होल्टेज लॉ पण आहे ना। मेन पॉईंट काय? पहिला क्वेश्चन क्लिअर। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन मी इथं वाचून दाखवतोय तुम्हाला, लक्ष द्या। फर्स्ट अँड सेकंड पोस्टुलेट ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल पॉसिबल आहे। फर्स्ट पोस्टुलेट काय की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो लागतो इलेक्ट्रॉनला तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कडून मिळतोय, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला। सेकंड पोस्टुलेट काय की अँग्युलर मोमेंटम म्हणजे MVR ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π। दोनच पोस्टुलेट विचारलेत, परत 2 मार्क, 4 मार्क। डेरिवेशन नाही बरं का, आपण काउंट करूया मार्क, माझ्यावर तुम्ही पण काउंट करा, 2 झाले 4 मार्क, ठीक आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, एक्सप्लेन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, इम्पेडन्स, 3 मार्क। हे जे आहे ना XL, XC आणि Z इम्पेडन्स, हे EMI आणि AC सर्किट ह्या टॉपिक मधले क्वेश्चन्स आहेत, 3 मार्क। 4 आणि 3 7 मार्क झाले। डेरिवेशन नाही आहे। लगेच पुढं डिफाईन अल्फा आणि बीटा, सेमीकंडक्टर मधला आहे, पुन्हा 2 मार्क, 3 मार्क आहे। त्याच्यातलं रिलेशन पण तयार करायचं आहे, 3 मार्क। मग 7 आणि 3 10 मार्क झालं, डेरिवेशन नाही आहे। व्हॉट इज डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, ठीक आहे, पुन्हा 1 मार्कासाठी विचारलाय। जवळजवळ किती मार्क झाले रे? 11-12 मार्क झाले ना, ठीक आहे। स्टेट झेरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्याचे लिमिटेशन्स, 3 मार्काला विचारलंय, 14 ते 15 मार्क झाले। डेरिवेशन नाहीये बाळांनो, सेक्शन C कंप्लीट झाला ऑलमोस्ट, ठीक आहे। त्याच्यानंतर सांगतो व्हॉट इज गायरोमॅग्नेटिक रेशो, डिफाईन इमिसिव्ह पॉवर, डिफाईन कोएफिशियंट ऑफ इमिशन, व्हॉट इज कॅपिलॅरिटी, ठीक आहे। त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगू का, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी, व्हॉट इज शंट, स्टेट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, इन विच थर्मोडायनॅमिक प्रोसेस द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट। कुठली सिस्टीम? ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल,
आयसोथर्मल ना, बघा चेक करा. म्हणजे जवळजवळ 20, 25, 30 मार्काचे प्रश्न मी वाचून दाखवले बाळांनो, त्यात डेरिव्हेशन नाही आहे. सेक्शन डी मध्ये तुम्हाला सांगतो, मला मी लक्षात घ्या, क्रिचॉफ्स लॉ होता, पोस्ट डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि स्टेट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यात तुम्हाला सांगू का, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण जरा मोजूया बाळांनो. हे जे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात ना, त्यात तर काय डेरिव्हेशन नसतं, ते 8 मार्क. कॅपिलॅरिटीची डेफिनेशन, त्याचे युजेस 10 मार्क झाले. इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ इमिशनचे डेफिनेशन 12 मार्क. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक 14 मार्क. डायग्राम ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर 16 मार्क. ओके. गायरोमॅग्नेटिक रेशो 17 मार्क म्हणूया आपण, 17-18 मार्क म्हणूया आपण. लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्याच्या लिमिटेशन्स 3, 21 मार्क झाले. त्याच्यानंतर ते कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ते 24 मार्क झाले. अल्फा डी आणि बीटा 27 मार्क झाले, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स 2 मार्काला. त्याच्यानंतर क्रिचॉफ्स लॉ 2 मार्काला. म्हणजे जवळजवळ 40 मार्क, 40 मार्काला डेरिव्हेशन नाही आहेत, लक्षात घ्या. बरं, तो पेपर ठेवूया बाजूला. झाला असेल त्या पेपरमध्ये चुकून म्हणूया आपण पेपर सेटरकडून की त्यांनी डेरिव्हेशन्स दिलेच नाहीत. मग तो होता जुलै 2022चा. बघा, मग आता माझ्याकडे आहे मार्च 2022चा पेपर. ओके. बघा, डिफाईन मोमेंट ऑफ एनर्शिया, त्याचं एसआय युनिट डायमेन्शन विचारलंय. व्हॉट आर पोलार डायइलेक्ट्रिक, व्हॉट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस, त्याच्यानंतर हार्मोनिक्स, ओव्हरटोन, डिस्टिंग्विश बिटवीन पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर. अरे कुठं आहे डेरिव्हेशन्स? मी तुम्हाला असं म्हणत नाही बरं का बाबा, डेरिव्हेशन्स करायचे नाहीत. डेरिव्हेशन्स करायचे नाहीत असं नाही, लक्षात घ्या. फॉर्म्युले त्याच्यात कळणार कसं तुम्हाला. पण मेन पॉईंट काय, तुमचं फोकस मी सांगतो त्या गोष्टीवर लक्षात ठेवा. डेफिनेशन्स येत आहेत, पहिला येत नव्हतं बाळांनो. पहिला डेरिव्हेशन्स असायचे, डेरिव्हेशन्स करावे लागत होते म्हणूया आपण. ठीक आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन असलेच प्रश्न असायचे. आता नाही आहे याच्यात. पुन्हा सांगतो, ते इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह इम्पेडन्स रिपीट झालंय. व्हॉट इज मॅग्नेटायझेशन विचारलंय. त्याच्यावर तुम्हाला सांगू का, ते शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, बाल्मर, न्यूमेरिकल जाऊ दे. ड्रॉ सस्पेंडेड मुव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर आहे, लक्षात घ्या. डिफाईन सेकंड पोस्टुलेट, पुन्हा डी ब्रॉग्ली परत रिपीट झालंय. म्हणजे मार्च 2022 मधले 3-4 क्वेश्चन तरी जुलैमध्ये रिपीट झाले की बाळांनो. आता माझ्याकडे अजून एक पेपर आहे सप्टेंबर 2021चा, बघूयाच रे बाळांनो. आणि हा पॅटर्न समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पहिले हे 3 पेपर मिळवा, त्यातले हे सगळे प्रश्न करा. त्यातले 5-7 प्रश्न तर रिपीट होणार आहेत तुमच्या पेपरमध्ये. प्लस आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये डेफिनेशन, एक्सप्लेनेशन असले प्रश्न केले पाहिजेत. बघूया सप्टेंबर 2021. सेक्शन बी कडे जातो डायरेक्ट किंवा इथं बघूया. आता ऐका माझं, सप्टेंबर 2021 मध्ये विचारले डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जुलैमध्ये परत आला की प्रश्न तो, मी आत्ताच बोललो तुम्हाला. रिपीट झालाय की नाही सांगा बघू. झालाय. त्याच्यावर तुम्हाला सांगतो, व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस. मगाच्या पेपरमध्ये होतं व्हॉट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस, इथं विचारलं व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस. पुन्हा ब्लॅक बॉडी मगाशी पण होता प्रश्न. मॅग्नेटायझेशन मगाशी होता. अरे रिपीट होते रे, डेफिनेशनच करा. कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, फॅरेडेज लॉ विचारलाय, लक्षात घ्या. पुन्हा फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम विचारले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, डेरिव्हेशन्स येत आहेत, नाही असं नाही बरं का. सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन्स आहेत म्हणूया आपण. पण इथं बघा, डिफाईन सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, पुन्हा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, लक्षात घ्या. मी तुम्हाला फसवत नाही बरं का भाऊ, इथलंच वाचून दाखवतोय. लॉ, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. सोपं झालं रे फिजिक्स आता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, फिजिक्समध्ये 30 to 40 मार्क्सला एकदम इझी क्वेश्चन आहेत, थिअरी क्वेश्चन आहेत. आणि जवळजवळ 36 मार्क्सला न्यूमेरिकल आहेत. काय राहिलं पेपरमध्ये आता मग. किंवा माझं तुम्हाला सजेशन राहील की ते मी तुम्हाला एकदा व्हिडिओ बोललो होतो की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे, चांगला सिन्सिअर आहे. मी बघितलं बरं का, त्यासमोर 2-3 वह्या त्याला ठेवल्या तर लिहित होता. मी म्हटलं, ह्या कुणाच्या वह्या घेऊन बसलायस तू. म्हणलं सर माझ्याच आहेत. म्हणलं काय केलंय. म्हणलं सर डेरिव्हेशन 3 वेळा लिहितो, एकदा ह्या वहीत, एकदा ह्या वहीत, एकदा ह्या वहीत. मी म्हटलं अरे काही उपयोगाचं नाही आहे ते. काय उपयोग आहे 10 वेळा डेरिव्हेशन लिहून काढताना फॉर्म्युला सांगता येत नाही. पण माझं सजेशन राहील तुम्हाला, पहिला या मार्कावर फोकस करा. ओके. आता सेमी कंडक्टर सारखं टॉपिक, मग व्हॉट इज रेक्टिफायर विचारतील ना. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. म्हणजे टाईप विचारतील, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. लॉजिक गेट्स वरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, सोपे प्रश्न आहेत, हे आपल्याला करायचे आहेत. मग मी थोडंसं जे एक्सप्लेनेशन केलं तुम्हाला आवडलं का. तुम्हाला तुमच्यात कॉन्फिडन्स आलाय का आता बाळांनो, की फिजिक्समध्ये डेरिव्हेशन्स होत नाहीयेत. ओके, वेळ लागतोय. ओके, पण हातातले मार्क तर मिळूया ना आपण. मग मला सांगा, मग आम्ही करायचं काय. मग तुम्ही सांगताय हे करायचं ते करायचं, पण आता मी नवीन एक सिरीज तयार करणार आहे.
ओके, IMP क्वेश्चनची. पण मी तुम्हाला सांगू का, आता त्या IMP क्वेश्चनची सिरीज तयार करत असताना मी असं करणार आहे की मी जेव्हा यूट्यूबला सुरुवात केली होती, माझा सगळ्यात जो हिट झाला होता व्हिडिओ तो इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच होता. ठीक आहे, सगळ्या टॉपिकचे IMP क्वेश्चन्स मी घेतले होते. यावेळेस मी तसंच करणार आहे. या प्रश्नांवर मी फोकस ठेवणार आहे आणि हे मार्क तुम्हाला मिळवून देणार आहे. लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ठीक आहे, बरं आता करूया काय माहिती आहे का, की फिजिक्सची जशी माहिती सांगितली तशी केमिस्ट्री पण तुम्हाला मिळणार आहे, मॅथ्स पण देणार आहे. पण व्ह्यूज का होत नाही आहेत? कारण यूट्यूबकडून आपलं चॅनल प्रमोटच केलं जात नाही आहे. मग यूट्यूबला काय पाहिजे की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघितला पाहिजे, त्याच्यावर कॉमेंट केलं पाहिजे, लाईक आले पाहिजेत, शेअर केला पाहिजे. मग यूट्यूब तुमच्याकडून या गोष्टी झाल्या की यूट्यूबकडून पण ते अल्गोरिदम त्यांचा असं आहे की आपलं चॅनल प्रमोट होत आहे. प्लीज सपोर्ट हवा आहे तुमच्याकडून. मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवायचं आहे. मला मुलांच्या मनात कुठली भीती नको आहे. माझी मुलं आनंदानं पेपरला गेले पाहिजेत, न घाबरता. म्हणतो ना आपण अगदी आत्मविश्वासानं. मी तुम्हाला सांगतो, फार मला वाईट वाटतं जेव्हा मी बघतो ना मुलांना पेपर अवघड जातो. ओके, हा बघा, सगळीच मुलं माझ्या ऑफलाईन क्लासला येऊ शकत नाहीत, सगळेच मला जॉईन होऊ शकत नाहीत, पण सगळेच विद्यार्थी हे माझेच विद्यार्थी आहेत. मला वाटतं तुम्हाला पेपर सोपाच गेला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, 10वीपर्यंत माझ्याकडे असणारी मुलं 11-12ला वेगवेगळ्या अकॅडमी जॉईन करतात. पण जेव्हा मला ती भेटायला येतात ते सांगतात की सर प्रॉब्लेम झाला, हे झालं, असं नाही. मी त्यांना न काही बोलता मदत करतो. मी माझ्याकडे आलेल्या कुठल्याही मुलाला कधीच परत पाठवलं नाही की असं म्हणलं नाही अरे तू गेलास त्या अकॅडमीला, जा तिकडेच कर. बिलकुल नाही. विद्यार्थ्याला समजून घेऊन मी त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतो. आणि माझ्या या व्हिडिओचा फायदा लाखो मुलांना व्हायला पाहिजे, सगळ्यांना. ओके, जे कोण फिजिक्सला घाबरतायत ना, इथून पुढे घाबरायचं नाही आहे. म्हणजे बघा ना, मी तुम्हाला हे 3 पेपर दाखवले. उत्तम पब्लिकेशनच्या बुकमधून हे पेपर मला मिळालेत. लक्षात घ्या, 3च झालेत आत्तापर्यंत बदललेल्या सिलेबसवर. पॅटर्न कळाला आपल्याला. आता घाबरायची गरजच नाही आहे. आपल्याला फक्त आता प्रश्न करायचे आहेत. मी देईन ते प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.